बोला. हाय मित्रांनो, आज आमचा फर्स्ट व्लॉग आहे. तर तुम्ही मला माझ्या चॅनलवर सपोर्ट करा. माझ्या चॅनलचं नाव महाराज आदिवासी महाराज व्लॉग्स आहे. या चॅनलला येऊन सपोर्ट करा. सपोर्ट त्याला पण करत राहा. आम्हाला केला होता त्याला पण करत राहा. तो पण आमचाच माणूस आहे. तो पण आमचाच माणूस आहे. आम्हाला सपोर्ट करा तसा त्याला पण सपोर्ट करा. काय बोलायचं अजून? आमचा महाराज आदिवासी महाराज, आदिवासी महाराज आहे तो विश्वराज आहे. पण त्याने आदिवासी महाराज असा चॅनलचं नाव दिला. तर तुम्ही थोडासा मन मोठा करा. सर्वात मोठा मन आहे तर त्याला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा. बस. अजून काय बोला थोडाफार. काय बोला ना महाराज. बोल ना थोडाफार काहीतरी. काय बोलायचं? मी तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहीन. दाखवत राहतील. हा, आम्ही दाखवत राहतील. आम्ही तर तिकडे राहा. कसा माझा तर पोरा एखादा रविवारी येईल. आता इकडं पण त्यांनी चालू केला तर त्याला पण जरा सपोर्ट करत राहा. बोल. आमचे व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. आम्ही तुम्हाला आमचे घरगुती व्हिडिओ दाखवू किंवा रस्त्याला चालताना काही झाडं झुडपे. तसेच आम्ही जर डोंगरात आपली गायी आहेत तर त्या गायी चालताना तुम्हाला काय नवीन नवीन माहिती देऊ किंवा जंगलात गेलो जंगलाची माहिती देऊ, भाजीपाला असे तुम्हाला बरेचशे माहिती देऊ किंवा शेतावर गेलो शेताची भाजीपाल्याची, भाताची अशा माहिती तुम्हाला आम्ही देत राहू. तर आमचे जे व्हिडिओ येतील तर दुसऱ्या हे व्हिडिओ पाहिला तर तुम्ही नवीन व्हिडिओची वाट पाहत राहा. तुम्हाला आम्ही नवीन व्हिडिओ काय पाठवणार आहोत त्याचे तुम्ही इच्छुकता राहा. म्हणजे तुम्हाला आम्ही नवीन नवीन व्हिडिओ पाठवत राहू. तुम्ही पाहत राहा. आई तुला काय बोलायचं आहे का? काय बोलू आता. तो पण माझी भावाचा पोर आहे ना. त्याला पण आता असा शिकेल आहे थोडासा. पण काम नाही धंदा आपल्याला तर नोकरी करायचं, नोकरी लावायचं. आपल्याकडे रस्ता पण फार खराब ना. रस्ता पण खराब. नोकरीला तर पैसा फार मग दिवस जात. 4-4, 10-10 लाख पुढे आपल्या जवळ काय आपल्याला भाजीला पैसा नाही भेटत. आपली कसं आता आम्ही पण गरीबच आहात, ते पण गरीबच आहात. यांना पण आम्हाला पण सपोर्ट करा, त्यांना पण सपोर्ट करा. आमचा पण चॅनल आहे तिकडे. तर मित्रांनो आम्हीच सजेस्ट केला जरा की जरा भावाला त्याला पण जरा सपोर्ट होऊ दे, जरा काहीतरी करू दे आयुष्यात म्हणून जरा चॅनल तर सपोर्ट त्याला पण करा जरा. इकडं कसं खेड्यावर फार इकडं खेड्यावर आमचा नाही धंदा नाही. जरा शेतीत तर काय करणार फायदा. आम्ही पोटापुरी कमावू. गेलो भाजी पण नाही चांगली भेटते असा. ठीक आहे. तर तो अजून लाजतो थोडा. तर मी तुम्हाला चॅनलवर एक दिवशी चेहरा दाखवून कोण बोलतो तो आणि दिसेल व्हिडिओमध्ये. तर मी धीरज बोंड बोलतो. माझा चॅनल DSM बोंड व्लॉग्स आहे. तुम्ही मला बघितलं असाल आणि जरा सपोर्ट करा. तर तुला काय बोलायचं आहे का? तर त्याचा चॅनल आहे पण तो थोडा त्याला एवढा माहिती नाही त्यामुळे लाजतो. काय बोलायचं आहे का? सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर तो जंगलात बिंगलात नेहमी जात असतो तर तो तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर बघा मित्रांनो आज आपली रक्षाबंधन चालू आहे. तर रक्षाबंधनला बघा आमची मोठी आई आले, इथं आई बसले. तर माझ्या भावाचा चॅनल म्हणजे मामाच्या मुलाचं चॅनल खोलून दिलं आहे तर जरा सपोर्ट करा त्याला. आज पहिला दिवस आहे आणि इथं पाहुणे आलेत हे. आणि ही यूट्यूब स्टार आहे पहिली जुनी. आता लग्न झालं त्याचे मुलं व्हिडिओ येत नाही हिचे. तुम्ही तिला ओळखत असालच. मनीषा कोम तिचं नाव आहे आणि हे तिच्या 2 बहिणी आहेत. आणि इथं आता मामाने थंडावा वाटायला लावला आहे. सगळे रक्षाबंधनला आलेत ना राख्या बांधायला बहिणी म्हणून. तर ग्लास बघा किती आहेत. किती 5-6 भरपूर आहेत बघा. एवढा मोठा एवढा थंडी पितील. आणि तिकडं एक बाबू झोपला आहे थोडा. आणि तिकडं आमची साक्षी पण आले बघा. साक्षी पण आले. तर मी DSM ब्लॉग्सचा बोलतोय, धीरज बोंड बोलतो. तर जरा यांना माझ्या भावाला सपोर्ट करा. आणि हा आहे चॅनल. तर बघूयात आता कसा चॅनल चालवतो. तर लागला आहे हसायला. तर बघू आता त्याचा तारा मारा कसा आहे. तर पहिला तो आता चॅनल बोलायला थोडा लाजत होता त्याच्यामुळे मी त्याला थोडा व्हिडिओ आता बोलून देतो इथं. कारण की पब्लिक आहे ना तर फर्स्ट त्याचा डे आहे म्हणून तो थोडा लाजतो.
तर मोठी आई तुला काय बोलायचं आहे का काय रक्षाबंधनचा तुला काय बोलायचं आहे आम्ही पण हा हं? तुला आई काय बोलायचं आहे का नाही काय आज राखीचा दिवस ना हा तर त्याच्यासाठी आम्ही पण आलो. पैसे बिसे भेटले तुम्हाला व्यवस्थित भेटलं ना भावाशी 100 रुपये दिलं हा सगळ्यांनी दिलं. दिलं ना हा. तर आई म्हणजे एखादा बहिणीला कसं दिवाळीला भाऊ दिलं ना हा तर देव का नाही देव त्याची करता पण त्याने आता आमचा समाधान केला ना. हं. आम्ही तर 5-5 रुपयाच्या 10-10 रुपयाच्या राख्या बांधल्या. हा तर असा 5-5 10-10 रुपयाच्या आईने राख्या नाही मित्रांनो तर आईला पैसे भेटलं होतं तर आईला 3,000 रुपये भेटलेलं ना तर आईने 30-30 रुपयावाले यावर्षी आणलेले आहेत. आई बघा किती खुश आनंद आई आम्हाला पण वाटला. आनंद वाटला आईला बघा हसी बघा कशी चेहऱ्यावर म्हणजे दिल्या ना तिकडचे पैसे पाठवून दिलं हा. ना गरीबासाठी दिलं तर बरा झाला. हम्म. आम्हाला पण बराच वाटला. आणि आता दुसरा भाऊ पण आला यांचा चॅनल आहे त्याचा म्हणजे हा मोठे बाबाच लागतो महाराज तर आदिवासी महाराज ब्लॉग्स चॅनलचं नाव आहे. तर मामा तुला काय बोलायचं आहे का राख्या बांधल्या त्याच्याबद्दल मी एक दोन काय शब्द. बोलू आता माझ्यासाठी ती जी एक माझी उजव्या हाताला राखी बांधली हम्म तोच मला माझ्या बहिणीचा मला पाठिंबा हा. म्हणजे भरपूर पाठिंबा हम्म दुसरा माझे बरोबर काही येणार नाही ना काही जाणार पण हा. नाही. पण जी आम्ही एकच याच्यातली माणसं हा का हा तरी पण माझी राखी तर आज बांधली मामाला पण आनंद माझा मामा आहे हा आणि त्याचा मोठे बाबा लागतो तर त्याला पण आनंद झाला. तर आज आनंदाचा खूप मोठा दिवस आहे कारण की भावांना बहिणी भेटायला येतात त्याची मुलं तर आज ज्यांच्या त्यांच्या हाताला महागडा राहते कोणी चांदीच्या बिंदीच्या नुसता धागा दिला तरी पण वाईट वाटून घेऊ नका कोणीच असा माझं तरी बोलणं आहे थोडा कारण की कोणाचं कसं कोणाची परिस्थिती वाईट असा रक्षाबंधन खुशीने सगळ्यांना मित्रांनो जावा ही शुभेच्छा आहे माझ्याकडून तुम्हाला म्हणजे सगळ्यांची रक्षाबंधन खुशीत जावी. आणि इकडं भाऊ पण आताच आला तर बसलाय काय बोलायचं आहे का तुला रक्षाबंधनबद्दल तर नाही तो बोलतो नाही बोलायचा कारण की दुसरे लाजतात आणि ते 2 छोट्या दिदी आल्या. तर मामा तुला काय बोलायचं आहे का रक्षाबंधनबद्दल काय तू बहिणींना काय दिलाय थंडा बिंडा काय ते तुझ्याच पैशांचा आहे का आज थंडा फक्त दिला त्यांना. थंडा दिला ना थंडा आणि जेवण पण दिला मी पण इथंच जेवलो दाल भात मस्त होता आज कारण की आज रक्षाबंधन होता त्याच्यामुळे जास्त शाकाहारीच खायचा कारण की आज शुभ दिवस असतो ना त्याच्यामुळे आज बोललो दालच बनव मस्त तर आज आम्ही दाल भात मस्त खाल्ला ती जेवली आम्हाला तर खूप ना आईस मोठ्या भावासकडे गेली तिथं खूप भाजी होती खूप म्हणजे कोकणमध्ये त्याला कोक बोलतात आणि आमच्याकडे आदिवासीमध्ये खूप बोलतात आम्हाला तर पीठ लावेल हा तर आई तर खुब्याला पीठ बघा हसते बघा किती खुश खुब्याला पीठ आता बघा कसं खालायचं खुब्याला पीठ दुसरी पातोली केली. हाय आज आमच्या घरी फार पाहुणे मंडळी आलेत बघा थंडा आणला बाबांनी बहिणीचा असा सांग भाऊ बहिणीचा आज सण आहे हा बघून घ्या तू सांग ना बाबाच्या पण बहिणी आल्यात ही बघून घ्या ही आतू आमची ही एक आतू हा मामा आहे इकडे आमचा. तर मित्रांनो आता सगळी थंडा प्यायला बसली आपली यूट्यूब फॅमिली तर आता तुम्ही पण या थोडा थंडा प्यायला बोलतो जरा नाही तर तुम्हाला वाईट नको वाटायला त्याच्यामुळे बोलतो थंडा प्यायला. मी तर थंडा पित नाही कारण की आता मला एवढा काय तो म्हणजे मला आवडत पण नाही थंडा आणि मी पित पण नाही. तुम्ही तरी या प्यायला मित्रांनो म्हणजे तुम्हाला पण थोडा वाईट नको वाटायला तर नको मला नको तर बघा मी पित नाही म्हणून मला मुद्दामून दाखवतो बघा किती खुश. तर चला आता तुम्ही पण थंडा पिऊन घ्या मग थंडा पिल्यावर भेटू आपण परत. तर चला बाय बाय व्हिडिओला लाईक करा शेअर करा बाय 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 बाय.